स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधील कंपोजिट सेक्शनचा अशा टाईपचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण इथं बघत आहोत. ह्याच्यामध्ये जो पार्ट आहे हा सगळा कॉन्क्रीट आहे आणि कॉन्क्रीटच्या आतमध्ये हे जे दिसतात हे 4 स्टीलचे बार इन्सर्ट केलेले आहेत. म्हणजे कॉन्क्रीट आहे ते किती राहील तर हे जे स्टीलचे बार आहे ते जर एरिया जर आपण यातनं मायनस केला तर राहिलेलं सगळं काय आहे कॉन्क्रीट आहे. आणि टोटल या सगळ्याचा एरिया काय होईल, हा जो बाहेरचा एरिया आहे बी आणि हा जो 300D हा टोटल कम्प्लीट एक एरिया आपल्याला इथं मिळेल. तर ह्या टाईपचा आपल्याला इथं प्रॉब्लेम बघायचा आहे. एक कॉन्क्रीट कॉलम 300 बाय 300, तर बी ची व्हॅल्यू 300 आणि ही व्हॅल्यू सुद्धा 300, त्यामुळे दोन्ही व्हॅल्यू बी आणि बी अशाच आपण घेणार आहोत. इज रेनफोर्स्ड विथ 4 बार्स, तर हे 4 बार काय केलेत ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. अँड कॅरीज ए लोड ऑफ 500 किलोन्यूटन, तर ह्याच्यावर काय आहे तर 500 किलोन्यूटनचा फोर्स ह्या पूर्ण स्ट्रक्चरवर आहे, कॉलमवर आहे. मॉड्युलर रेशो इज 7, याचा अर्थ ES अपॉन EC म्हणजे यंग्स मॉड्युलस फॉर स्टील आणि यंग्स मॉड्युलस फॉर कॉन्क्रीट ह्या दोघांचा रेशो 7 असा दिलाय. कॅल्क्युलेट स्ट्रेसेस इन स्टील अँड कॉन्क्रीट, तर आपल्याला स्ट्रेसेस जे आहेत कॉन्क्रीट C फॉर कॉन्क्रीट S फॉर स्टील, तर दोन्हींच्या स्ट्रेसेसच्या व्हॅल्यू काढायच्यात. अल्सो लोड शेअर्ड बाय इच मटेरियल, म्हणजे स्टीलने किती लोड घेतला PS, कॉन्क्रीटने किती लोड घेतला PC, तर याच्या व्हॅल्यू आपल्याला इथं काढायच्यात. तर याचे सॉल्व करण्याची प्रोसिजर काय, तर पहिल्यांदा फक्त हे स्टीलचं जे मटेरियल आहे त्याचा एरिया किती आहे आणि फक्त कॉन्क्रीटचा एरिया किती आहे, तर असे दोन एरिया आपण इथं काढणार. त्यानंतर यंग्स मॉड्युलस आणि स्ट्रेस या दोघांचं जे रिलेशन आहे त्याच्यावरून स्ट्रेसचं एकमेकांमध्ये असलेलं रिलेशन फाइंड आउट करणार. त्यानंतर टोटल लोड जो आपल्याला दिलाय त्यापैकी काही लोड स्टील घेईल, काही लोड कॉन्क्रीट घेईल, तर दोघांची बेरीज आपण करतो, सम करतो, ते असते टोटल लोड. आणि ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला स्ट्रेस आणि एरियामध्ये करायचंय. ह्याच्यामध्ये स्ट्रेस आणि एरियाच्या व्हॅल्यूज टाकायच्यात, पुटअप करायच्यात. त्याच्यावरून आपल्याला एक सिग्माची व्हॅल्यू मिळेल. ह्या सिग्माच्या एका व्हॅल्यूवरून आपण ही दुसरी व्हॅल्यू सिग्माची फाइंड आउट करायची. आणि पुन्हा एकदा लोड आणि स्ट्रेसचं जे रिलेशन आहे ह्या रिलेशन वरून इथं दिले सेपरेट लोडच्या व्हॅल्यू सेपरेटली काढून घ्यायच्यात. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. एरिया आपल्याला इथं दिलाय 300 बाय 300. आन्सर आलं 90 इंटू 10⁻³ DS, तर डायमीटर ऑफ स्टील दिलाय 20 mm S फॉर स्टील. लोडची व्हॅल्यू टोटल लोड ह्या सगळ्या ह्याच्यावर कॉलमवर आहे तो दिलाय 500 किलो न्यूटन. कन्वर्ट करा न्यूटन मध्ये इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करून. आता इथं पहिल्यांदा आपण काढतोय एरिया ऑफ स्टील, तर इथं डायमीटर दिलाय याचा अर्थ काय असणार π/4d² S फॉर स्टील, पण गुणिले 4 का केलं तर असे 4 रॉड तुम्हाला इथं दिसत आहेत. एकाचा एरिया एवढा आला ब्रॅकेटमध्ये आहे ते, मग त्याला 1 2 3 आणि 4 जर केलं तर आपल्याला ह्या चारही स्टील रॉडचा मिळून टोटल एरिया मिळेल πd². 4 ला 4 कॅन्सल होतील, πds² आणि डी ची व्हॅल्यू इथं टाका, तुम्हाला मिळेल 1256.6. आता टोटल एरिया आपण इथं काढून घेतलाय 90 इंटू 10⁻³. ह्याच्यामधून हे स्टील जे आहे स्टीलचा एरिया मायनस केला तर आपल्याला फक्त जे इथं कॉन्क्रीट शिल्लक राहणार आहे, हे शिल्लक राहिलेलं कॉन्क्रीटचा एरिया किती तो मिळेल. मग कम्प्लीट एरिया किती आहे, टोटल एरिया 90, स्टीलचा एरिया इथनं मायनस केला, आन्सर मिळालं 88.74 10⁻³. तर आपण दोन्ही एरिया काढलेत. आता स्ट्रेस आणि यंग्स मॉड्युलसचं रिलेशन सिग्मा S अपॉन सिग्मा C इज इक्वल टू ES अपॉन AC, तर ES अपॉन AC ह्याचं डायरेक्ट रिलेशन 7 तुम्हाला इथं दिलंय, म्हणजेच सिग्मा S अपॉन सिग्मा C इज इक्वल टू 7. सिग्मा C ह्या साईडला घेतलं काय होईल गुणिले 7 इंटू सिग्मा C, तर हे रिलेशन आपलं तयार झालं. आता लोडचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू PS प्लस PC, तर ह्याची फॉर्म्युलांची लिस्ट तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे, एकदा बघून घ्या. तर लोडचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस मध्ये लोड इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया, मग PS इज इक्वल टू सिग्मा S AS, S फॉर स्टील. सेम PC इज इक्वल टू सिग्मा इंटू A, C फॉर स्टील, सॉरी C फॉर कॉन्क्रीट.
तर कॉन्क्रीट आपण सी इथं दोन्हीकडे करणार, सिग्मा सी AC प्लस साईन इथे घेतलेलं आहे. आता सगळ्या व्हॅल्यू ज्या आपल्याकडे आहेत त्या सगळ्या इथं टाकायच्यात. पीची व्हॅल्यू मिळालेली आहे 500 इंटू 10⁻³ सिग्मा एस ची व्हॅल्यू किती आहे 7 इंटू सिग्मा सी 7 इंटू सिग्मा सी एस ची व्हॅल्यू काय आहे 1256.6 प्लस सिग्मा सी AC ची व्हॅल्यू किती आहे 88.74 इंटू 10⁻³ आता दोन्हीकडे प्लस साईनच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला कॉमन टर्म कोणती सिग्मा सी सिग्मा सी सगळ्यातनं बाहेर घेतल्यावर इथं काय राहील 7 इंटू 1256.6 प्लस 88.74 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरवर हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल 97536.2 सिग्मा सी ॲज इट इज. इक्वल टू साईनच्या ह्या साईडला काय होते 500 इंटू 10⁻³ होते. आता ही व्हॅल्यू 97536.2 ह्या साईडला इक्वल साईनच्या ह्या साईडला घेतली, इक्वल टू साईनच्या ह्या साईडला घेतलं काय होतील भागिले होतील, डिवायडेड बाय होतील. तर ते डिवायडेड बाय, तर हे कॅल्क्युलेशन करून घेतल्यावर म्हणजे 500 इंटू 10⁻³ भागिले 97536.2 करा, तुम्हाला आन्सर मिळेल 5.12. सिग्मा सी ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली 5.12. सिग्मा सी ची व्हॅल्यू इथं टाकल्यानंतर सिग्मा एस मिळेल, म्हणून हे इक्वेशन इथे घेतले. सिग्मा एस इज इक्वल टू 7 सिग्मा सी. सिग्मा सी ची व्हॅल्यू टाका 5.12. आन्सर मिळेल सिग्मा एसचं 35.88. आता लोडचा फॉर्म्युला इथं घेतलेलाच होता, P इज इक्वल टू सिग्मा ए, PS इज इक्वल टू सिग्मा एस AS. सिग्मा एस इथं मिळालाय आपल्याला, AS इथं आपण फाइंड आउट केलाय 1256.6. आन्सर मिळेल 45.08 इंटू 10⁻³. सेम PC इज इक्वल टू काय मिळेल, PC इज इक्वल टू सिग्मा सी AC. बघा सिग्मा सी ची व्हॅल्यू काय आहे 5.12, AC किती आहे 88.74 इंटू 10⁻³. तर कॅल्क्युलेटरवर करा, तुम्हाला आन्सर मिळेल 454.34 इंटू 10⁻³. तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून बघा.